सो ही आहे हुंडाईची 1019ची की लॉक अनलॉक आणि बूट ओपन. प्रीमियम अशी की एकदम प्रॉपर वाटते की. सो चला तर मग सुरू करूया आपला व्हिडिओ. सो नमस्कार मंडळी, आजचा आपला व्लॉग असणार आहे हुंडाई ग्रँड i10 2015 एक्स्ट्रा मॉडेल ऑटोमॅटिकचा वॉक अराउंड. सो सुरुवात करूया आपण फ्रंटपासून. तर फ्रंटला असं काय आहे आपलं, इथे लाईट्स आहेत तुमचे, खाली फॉग लॅम्प आहे, तुम्हाला असा हुंडाईचा लोगो आहे हा. असं प्रॉपर अशी एकदम ग्लॅडिंग बिडिंग सगळं दिलेलं आहे तुम्हाला. असं वायपर्स वगैरे सर्व चांगलं दिलं आहे एकदम व्यवस्थित. बेसिकली फ्रॉम साईड अँगल तुम्ही बघाल तर असा दिसतो, एकदम प्रॉपर लुक आहे गाडीचा, एकदम प्रॉपर हॅचबॅक. तुम्हाला इथे क्रोम हँडल्स आहेत दोन्ही साईडला, चारही साईडला. स्पेशली रिक्वेस्ट सेन्सर्स दिलेत जे कुठल्याच गाडीमध्ये त्या टायमाला नव्हते 2015ला. जर तुम्ही जवळ आलात तर फोल्डेबल मिरर्स आहेत, लॉक अनलॉक केलं की मिरर फोल्ड होतात, अनफोल्ड होतात. तुम्ही बघू शकता इकडे हा रिक्वेस्ट सेन्सर कसा वर्क करतो. माझी ही चावी आहे, आता माझ्या खिशात ठेवली आहे मी फक्त हाताने फोन केलं, गाडी लॉक झाली, परत प्रेस केली, गाडी अनलॉक झाली. ते एक कूल फीचर त्या टायमाला होतं या गाडीमध्ये. तर असं काही लूक आहे. थोडीशी गाडी जरा घाण झाली आहे, सॉरी फॉर दॅट. तर हे रूफ रेल्स आहेत, हे फंक्शनल नाही आहेत, प्लॅस्टिकचे आहेत, त्यामुळे याच्यावर काही लोड टाकू शकत नाही. बी पिलर तुमचा पूर्ण असा ब्लॅकआउट वगैरे काय नाही. तर रेअरला अशी तुम्हाला असं काही डिझाईन दिसतात. हे सगळे हॅलोजन आहेत. इकडे पण प्रॉपर गाडी बघा लॉक झाली. थोड्या वेळाने मी जवळ आलो गाडीच्या, तर हे तुम्हाला टर्न ऑन इंडिकेटर्स, हे रिव्हर्स लाईट आणि हे तुमचं हेडलाईट, बॅक लाईट. इथे पण बॅक लाईट स्टॉप लाईट आहे, अँटीना आहे साधावाला. रेअर वायपर मिळतो ह्याच्यामध्ये तुम्हाला. आता याची बूट स्पेस साठी इकडे प्रेस करायचं तुम्हाला. ऑलमोस्ट 236 लिटरची बूट स्पेस आहे. इथे तुम्हाला लॅम्प दिली आहे चांगलं, एकदम प्रॉपर एकदम. इथे होल्डिंगसाठी हुक आहेत तुम्हाला. तसं प्रॉपर असं हे पार्सल ट्रे पण आहे. तर आपण आता रेअर सीटला जाऊया. गाडी अनलॉक करावी लागेल, लॉक झाली ना आपली गाडी. तर इकडे जर आलं तर तुम्हाला हे आम्ही एक्स्ट्रा लावलेले लॉक अनलॉक बटन. तुम्हाला इथे तुमचे विंडो, रेअर विंडोज आहेत. इथे तुम्हाला मॅगझिन होल्डर आहे. सीट त्याचे स्कूप्ड आउट नाही, पण प्रॉपर असं लेग रूम पण इनफ आहे. आणि हेडरूम पण बघाल तर एकदम प्रॉपर आहे, काय इश्यू नाही. थाय सपोर्ट पण डिसेंट आहे, एकदम डिसेंट थाय सपोर्ट आहे, काही इश्यू नाही एकदम. इथे मागे तुम्हाला एअर एसी व्हेंट्स मिळतात. आणि इथे एक सॉकेट पण आहे चार्जिंगसाठी, तुम्हाला 12 वोल्टचं सॉकेट आहे. इथे थोडंसं हंप दिलं आहे, त्यामुळे मधल्या पॅसेंजरला बसायला थोडासा इश्यू येऊ शकतो. बाकी तुम्ही बघू शकता इकडे हँडलला हुक दिलं आहे. हे तुम्हाला सीट बेल्ट नॉर्मल आहेत, वरती खाली नाही होत. तर असं काही आहे. आणि हां, सेकंडली आम्ही इथे हे हेडरेस्ट जे आहेत हे वरती खाली होतात, त्यामुळे तुम्हाला इझिली बसायला रिक्लाइन अँगल पण एकदम चांगला भेटतो. असा प्रॉपर रिक्लाइन अँगल आहे गाडीचा. तर तुम्हाला फ्रंटला असं दिसतं, एकदम सिम्पल डेटेड लुक आहे, काही इश्यू नाही. एकदम सिम्पल लुक आहे गाडीचा, एकदम सिम्पल सोबर अशी दिसते फोडून, एकदम मस्त वाटते. चला तर मग जाऊया पुढे. तर फ्रंटला तुम्हाला काय काय फीचर्स भेटतात त्या काळात 2015मध्ये ते दाखवतो तुम्हाला. पहिले लाईट बंद करू. तर इकडे बघू शकता तुम्ही, गाडी स्टार्ट करतो पहिले.
तुम्हाला विंडोज रोल इन रोल आउट आहेत. इथे तुम्हाला हे सगळे फीचर्स येतात. तुम्हाला इकडचं जर तुम्हाला हे व्ह्यू करायचं आहे, काय व्ह्यू करायचं आहे, तर हे तुम्ही आता हे लॉक केलं तर हे लॉक होऊन जाईल. हे बघा, तुम्हाला केवढा आरसा पाहिजे, काय पाहिजे, हे इकडनंच तुम्हाला व्ह्यू होतं. तुम्हाला हाताने करायची गरज नाही. तसंच सेम त्या साईडचं पण. सो हा एक कूल फीचर आहे गाडीचा. आता येऊया आपण तुमच्या डॅशबोर्डकडे. तर हे असं तुम्हाला टायकाचं डॅशबोर्ड भेटतं. इकडे तुम्हाला पार्किंग लाईट आहे. हे ऑटोमॅटिक असल्यामुळे तुम्हाला पार्किंग, रेअर आणि मॅन्युअल पण भेटतं तुम्हाला. हे तुम्हाला इकडे हँडब्रेक आहे. हे एसीचे कंट्रोल्स आहेत, त्या काळातले नॉर्मल एसीचे कंट्रोल्स. हे राऊंड असल्या कारणाने ना एकदम सही हवा थ्रो करते. इथे पण तुम्हाला आहे एसीचे होल्डर्स. तर इथे तुम्हाला हे लाईट लेवलर्स भेटतील. प्रॉपर एकदम लाईट लेवलर्स आहेत. तुम्ही ॲडजस्ट करू शकता 0, 1, 2 कशी पाहिजे तसं. हा IRBM आहे, ऑटोमॅटिक नाही, पण तुम्ही मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता याला. इकडे काही नाही आहे आरसा बिरसा, फक्त काही पर्ची वगैरे ठेवायला आहे. या साईडला तुम्हाला आरसा भेटतो. आता आपण स्टेअरिंगवरती जाऊया. स्टेअरिंग फक्त टिल्टेड आहे, टेलिस्कोपिक नाही आहे. तर इकडचे जे फीचर्स आहेत हे सगळे तुमचे आहेत वायपरचे. वायपर, रेअर वायपर आणि फ्रंट वायपर तुम्हाला मी दाखवतो. वायपरचा थ्रो पण चांगला आहे, एकदम प्रॉपर. हे तुम्ही आता असं बघू शकता. हा रेअर वायपर विथ पाणी. तर हे कूल फीचर आहे गाडीचं. आणि ह्या साईडला आहेत तुमचे हेडलाईटचे पास, अप्पर टिप्पर त्याच्यासाठी. आणि आता आपण येऊया स्टेअरिंग कंट्रोल्सवर. स्टेअरिंगवरती तुम्हाला इथे वॉल्यूमचे कंट्रोल्स आहेत. म्यूट, अनम्यूट, वॉल्यूम, कॉल रिसीव, कॉल कट. इकडे तुम्हाला सगळे मोड्स आहेत, तुम्ही बघू शकता. हे मोड्स इकडे तुमचे चेंज होत राहतात. जसं तुम्ही आता इथे चालू केलं, हे मोड्स आहेत बघा. मी हे प्रेस करतो इकडे, हे तुमचे मोड्स चेंज होतात. त्याच्यानंतर हे तुम्हाला वॉल्यूम अपडाऊन करत असेल तर आहे याच्यामध्ये. हे ट्रिप आहे तुमची इकडे. जसं मी इथे प्रेस करतो तर तुम्हाला ते दिसेल ट्रिप. हे काय आहे, इको आहे, परत किती तास स्टँड स्टिल होती गाडी, इको मोड ऑन आहे का, आणि किती ट्रिप आहे, ट्रिप बी. ते तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल. ते आहेत RPM. सेंटरला आहे आपलं स्पीड कंट्रोल मीटर, खाली आहे ओडोमीटर, वरती राईट साईडला आहे इंजिन कोल्ड आहे की गरम आहे कसं आहे ते दाखवतं. आणि त्याच्या खाली आहे पेट्रोलची इंडिकेटर आहे, तुमचं किती फ्यूल आहे. हे सगळं ॲनोलॉग आहे आणि ॲनोलॉग खूप सही वाटतं, एकदम प्रॉपर मस्त वाटतं, परफेक्ट एकदम ॲनोलॉग. आणि ही गाडी घ्यायची तेव्हा इंजिन स्टार्ट स्टॉपने. मी बघू शकतो इथे इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन आहे. सो असं काही इंटिरियर आहे आपलं Hyundai ग्रँड i10 2015 एक्स्ट्रा टॉप मॉडेलचं. आणि ग्लो बॉक्स आहे, तो डिसेंट साईज आहे पण कूल्ड आहे. तुम्हाला इथे कूलिंग भेटेल. गाडीची ACची कूलिंग एकदम सही आहे, परफेक्ट एकदम. तुम्हाला इकडे ठेवायला, मोबाईल ठेवायला वगैरे जागा आहे. इथे काही जागा आहे तुम्हाला की कप होल्डर्स वगैरे ठेवायला, ते एक डिसेंट. फक्त याच्यामध्ये कमी आहे ती म्हणजे तुम्हाला काही इथे येत नाही वगैरे ठेवायला, ते एक पाहिजे होतं. बाकी हा Hyundaiचा लोगो आहे तुम्हाला दिसेल इकडे. बाकी असं एवढं काही सांगण्यासारखं नाही. 2015ची मॉडेल आहे. जेवढे युजफुल फीचर्स आहेत ते सगळे आहेत त्या गाडीत. आता आपण जाऊया टायर सेक्शनमध्ये. याचे टायर्सचे सेक्शन काय आहेत आणि इंजिन बी इकडे. सर तुम्ही इथे टायर सेक्शन बघू शकता. हे टायर सेक्शन आहे 165/70 R14.
14 इंचचे टायर्स आहे याचे. डिसेंट साईज आहे. गाडीचं लुक एकदम फ्लुइडिक आहे ना, हे सही वाटतं. जे फ्लुइडिक डिझाईन आहे प्रॉपर असं वाटतं, एकदम सही आहे. फॉग लॅम्पचे पण हे चांगलं आहे, एकदम प्रॉपर आहे एकदम. तर आपण आता इंजिन बेकडे जाऊया. इंजिन बेसाठी इकडे तुम्हाला इकडे 2 ब्रेक पेडल आणि ॲक्सिलेटर भेटेल, पण तुम्हाला डेड पेडल नाही, ते एक कमी आहे गाडीमध्ये. गाडीमधले कुठले हायड्रोलिक स्टड नाहीत, तुम्हाला हे मॅन्युअली माउंट करावं लागतं. इन्सुलेशन नाही आहे गाडीमध्ये काही. आता असं काही इंजिन बे आहे. 1.2 लिटर कापा VT इंजिन आहे, जे हुंडाईचं कॉमन इंजिन आहे सगळ्या गाड्यांमध्ये, मोस्ट ऑफ हॅचबॅक्समध्ये. तर इकडे तुम्हाला हे वॉटर कूलरचं आहे, कूलंट आहे, एकदम प्रॉपरली हे तुम्हाला इंजिनचं आहे. ऑइल चेक करायला प्रॉपर नीट एकदम क्लीन इंजिन बे युटिलाइज केलं आहे हुंडाईने. तर असं काही आहे हा इंजिन बे. सो बेसिकली हे इंजिन 82 PS पॉवर आणि 140 Nm टॉर्क प्रोड्यूस करतं. लो एंडमध्ये खूप चांगलं आहे. स्पीडअप बीटअपला व्यवस्थित एकदम परफेक्ट. इथे तुमची बॅटरी आहे, प्रॉपर नीट अँड क्लीन आहे. चला तर मग आपण हा ब्लॉग इथेच एंड करू. असेच रील्स, असेच तुम्हाला व्हिडिओज, कार रिव्ह्यूज पाहिजे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू व्हेरी मच.